नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत तर या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत मागच्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसपेक्षा. तर ते आपण सर्व चेंजेस जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही जी लिंक दिसते तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी जशाच तशी येईल. ओके, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचे जे चेंजेस आहेत हे बघूया आपण. पहिला जो महत्त्वाचा चेंज आहे या ठिकाणी दिसत असेल, एक्सपांडेड कॅप राऊंड. म्हणजे काय होतं, मागच्या वर्षापर्यंत टोटल तुमचे 3 राऊंड होते. कॅप राऊंड म्हणतो ज्याच्यामध्ये आपण कॉलेजेसचे नावं टाकत असतो, है ना. आता सध्या तुम्ही काय केलेलं आहे, फक्त रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन ह्या 2 स्टेप केलेले आहेत, कारण 16 जूनपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होईल. कॅप राऊंड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकावे लागतात, है ना. तर मागच्या वर्षी किती राऊंड होते, 3 राऊंड होते, है ना. तर यावर्षी 3 राऊंडचे किती झालेले आहेत, 4 राऊंड झालेले आहेत कॅप राऊंडचे. ओके, तर हा एक सगळ्यात मेजर चेंज आहे. याच्यामुळे काय होईल, तर एक राऊंड वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत की चांगलं कॉलेज किंवा सीट अलोकेशन व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, चेंजेस इन प्रिफरन्स अलॉटमेंट. सेकंड जो आहे, तर याच्या अगोदर काय होतं, मागच्या वर्षापर्यंत तिन्ही राऊंडला पहिलं जे ऑप्शन होतं 1 नंबरचं ते काय होत होतं, ऑटो फ्रीज होत होतं, बरोबर आहे. बट यावर्षी चेंज काय झालेला आहे, सीट अलॉटेड विद इन टॉप प्रिफरन्स टॉप 3 इन राऊंड 2. सेकंड राऊंडमध्ये टॉपचे 3 जे ऑप्शन आहेत हे काय राहतील, ऑटो फ्रीज होतील. ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्रांनो. पहिले 3 ऑप्शन सेकंड राऊंडमध्ये जे टाकलेले आहेत तुम्ही, त्या 3 पैकी एखादं कॉलेज तुम्हाला जर लागलं तर ते कॉलेज तुम्हाला 100% तिथेच घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढचा राऊंड करता येणार नाही, है ना. कारण काय असतं की विद्यार्थ्याला चॉईस असते की दुसरा राऊंड करायचा, याच्यापेक्षा चांगलं जर कॉलेज भेटलं तर ते घेऊया आपण, किंवा मग हे दुसऱ्या राऊंडमधलं सेव्ह राहतं. बट ऑटो फ्रीज जर झालं तुमचं कॉलेज, तर त्या ठिकाणी तुम्हाला तेच कॉलेज घ्यावं लागतं. तुम्ही जर ते कॉलेजला ॲडमिशन घेतली नाही तर काय होतं, तुम्ही ते कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर फेकले जातात. हे कधी, कॅप राऊंड 2 साठी. राऊंड 2 मध्ये टॉप 3 कॉलेजेस जे आहेत हे कंपल्सरी ऑटो फ्रीज होणार आहेत. आणि राऊंड 3 मध्ये किती होणार आहेत, तर टॉप 6. म्हणजे थर्ड राऊंडमध्ये टॉपची 6 कॉलेजपैकी कोणतंही कॉलेज लागलं तर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागेल. ठीक आहे. मागच्या वर्षी काय होतं, तिन्ही राऊंडसाठी फक्त 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते ऑटो फ्रीज होत होतं. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर पहिल्या राऊंडचं तर दिलेलंच नाही आहे ना. तर फर्स्ट राऊंडमध्ये एकच पहिलं जे ऑप्शन आहे ते ऑटो फ्रीज होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी दिलेलं नाही. कॅप राऊंड 1 मध्ये 1 नंबरचं ऑप्शन ऑटो फ्रीज होईल आणि कॅप राऊंड 2 मध्ये टॉप 3चे 1, 2, 3 हे 3 ऑप्शन ऑटो फ्रीज होतील. कॅप राऊंड 3ऱ्या मध्ये टॉपचे 6 ऑप्शन जे आहेत ते काय राहतील, ऑटो फ्रीज होतील. ठीक आहे. आता आता बघा इथं काय, फेलिंग टू ऍक्सेप्ट ऑर रिपोर्ट द सच अलॉटमेंट. म्हणजे काय, ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्ही जर कॉलेजला रिपोर्टिंग केली नाही तर त्या ठिकाणी तुम्ही काय होणार, कॅप राऊंड प्रोसेसच्या बाहेर फेकले जाणार. म्हणजे तुम्हाला पुढचा कॅप राऊंड जो आहे तो करता येणार नाही. आता इलिजिबिलिटी ॲडजस्टमेंट फॉर कॅप राऊंड्स. एलिजिबिलिटी काय आहे, तर दुसऱ्या राऊंडमध्ये कोण विद्यार्थी नेक्स्ट राऊंडमध्ये कोण पार्टिसिपेट करू शकतो, ज्यांना कॅप राऊंड पहिला जो लागलेला आहे त्याच्यामध्ये कोणतेही कॉलेज लागलेलं नाही आहे, है ना. कोणतेही कॉलेज लागलेलं नाही आहे ते, किंवा डिड नॉट पार्टिसिपेट अर्लियर, पहिला राऊंड भरलेला नाही आहे, किंवा रिजेक्टेड लोअर प्रिफरन्स. म्हणजे काय, तर पहिल्या राऊंडमध्ये 1 नंबरचं ऑप्शन सोडून 2 किंवा 3 नंबरचं ऑप्शन लागलं आणि तुम्ही बेटरमेंट ऑप्शन केलं, असे विद्यार्थी पुढच्या राऊंडला काय असतात, एलिजिबल असतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, रिवाइज इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन. आता इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन जे आहे, अगोदर काय होतं, तर कॉलेज लेवलवरती ते सोडलेलं होतं की तुमच्या सीट ज्या काही व्हॅकंट आहेत त्या तुम्हाला काय करावं लागत होत्या, कॉलेज म्हणजे न्यूजपेपरमध्ये तुम्हाला ॲड द्यावी लागत होती आणि त्या प्रत्येक कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करावी लागत होती. त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेज काय करत होतं, तुमची सेपरेट मेरिट लिस्ट देत होतं. बट आता काय केलेलं आहे त्यांनी, इन्स्टिट्यूट लेवल कोटा जो आहे, तर वॅकन्सी सीट, आपल्याला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स DTEच्या साईटवरती दिसत नव्हता. बट आता काय केलेलं आहे त्यांनी, तर
वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण दिसणार आहे, जेणेकरून काय होईल तर मोर स्ट्रक्चर्ड अँड ट्रान्सपरंट प्रोसेस होईल, है ना. म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलची जी प्रोसेस आहे याचे पण तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स वगैरे सगळं दिसणार आहे. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे काय होईल तर जे कॉलेज लेवलचे जे राऊंड होते ज्याच्यामध्ये बघा काय केलं जायचं तर पैसे वगैरे मागितले जायचे, डोनेशन वगैरे मागितलं जायचं, ते या ठिकाणी अवॉइड होईल. ठीक आहे, ओके. आता रिफंडची जी पॉलिसी आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे तर बघा आज जर एखाद्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि तुम्हाला जर ते कॉलेज कट ऑफ डेट काय असते तर 3 राऊंड म्हणा किंवा 4 राऊंडची जी डेट आहे त्या डेटपर्यंत जर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन कॅन्सल केलं तर अगोदर काय व्हायची तर फीस रिफंड भेटायची नाही. तर यावेळेस काय केलेलं आहे तर फुल रिफंड -1000 प्रोसेसिंग फी, म्हणजे 1000 रुपये फक्त तुमचे कटतील आणि अदर जी काही तुम्ही फी भरलेली असेल त्या कॉलेजला तर सर्वच्या सर्व फीज जी आहे ही तुम्हाला रिफंड मिळणार आहे जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं बिफोर कट ऑफ डेट. कट ऑफ डेट म्हणजे काय तर कॅप राऊंड 4 दिलेले आहे तर 4 राऊंडच्या जी शेवटची डेट आहे त्या राऊंडच्या अगोदरची डेट म्हणू आपण. ओके, तर त्या डेटपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमची पूर्ण कॉलेजची फीज जी आहे ती रिटर्न होणार आहे. फक्त 1000 रुपये जे आहे ते तुमची प्रोसेसिंग फीमध्ये कटणार आहेत. ओके, त्यानंतर बघा नो रिफंड विल बी प्रोव्हाइडेड फॉर कॅन्सलेशन आफ्टर कट ऑफ डेटच्या नंतर जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमचे ही फीज जी आहे ती रिटर्न मिळणार नाही. यातली फक्त तुमची कॉशन मनी जी आहे, कॉशन मनी म्हणजे डिपॉझिट म्हणतो आपण, है ना, तर कॉशन मनी जी आहे तेवढी रिटर्न होईल फक्त, है ना. ओके, आता बघा मॅन्डेटरी अकॅडमिक बँक क्रेडिट रजिस्ट्रेशन. आता काय केलेलं आहे बघा मागच्या वर्षीपासून किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षीपासून म्हणून आपण एबीसी त्याला म्हणतो आपण अकॅडमिक बँक क्रेडिट सिस्टीम आहे याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे. एबीसी रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर एबीसीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता एबीसी आय डीचा फायदा काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी सर्व तुमचा जो क्रेडिट स्कोअर आहे हे फर्स्ट सेमिस्टरपासून ते फायनल इयरपर्यंत सर्व त्यामध्ये एबीसी आय डीमध्ये तुमचा तो काय होणार आहे जमा होणार आहे. ठीक आहे, आणि काय सांगितलं इथं ॲडमिशन घेतल्यानंतर 8 दिवसाच्या आत तुम्हाला एबीसी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं आहे. ठीक आहे, ॲडमिशन नॉट रजिस्टर्ड ऑन एबीसी विल नॉट बी अप्रूव्ड बाय डीटी काय तुमचं एनरोलमेंट करणार नाही विदाउट एबीसी आय डी, है ना. ओके, स्पेशल रूल फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. आता वर्किंग प्रोफेशनल जे आहे हे काय असतं तर थोडक्यात सांगतो मी. जे विद्यार्थी जॉब करत करत शिकणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आपण म्हणतो वर्किंग प्रोफेशनल्स. तर वर्किंग प्रोफेशनलचं जे कॉलेज आहे हे कधी होत असतं तर स्पेशली बघा जो ऑफिस टाईम संपल्यानंतर जसं की 5च्या नंतर 5 ते 8चा किंवा 5 ते 6चा असा टाईम असतो किंवा सॅटर्डे संडे हे कॉलेज असतं वर्किंग प्रोफेशनल्ससाठी. आता प्रत्येक कॉलेजमध्ये वर्किंग प्रोफेशनल्सच्या जागा नसतात. स्पेशली त्या कॉलेजमध्ये तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल त्या ठिकाणी वर्किंग प्रोफेशनलच्या जागा आहेत की नाही ते माहिती करून तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करावं लागेल, है ना. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे तर फॉर वर्किंग प्रोफेशनल्स राऊंड 2 विल बी द फायनल राऊंड. मग कॅप राऊंड 2 जो आहे तो काय फायनल राऊंड राहील फॉर एनी अपडेट मुवमेंट ऑर चेंज. ठीक आहे, कॅप राऊंड 2 पर्यंत तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओके, हां. आता हे जे वरचे जे रूल्स सांगितले मी तुम्हाला चेंज झालेले हे कोणत्या कोर्सेससाठी ॲप्लिकेबल आहेत बघून घ्या. पोस्ट SSC और पोस्ट HSC इंजिनिअरिंग डिप्लोमाज म्हणजे काय तर डिप्लोमा फर्स्ट इयर त्यालाच पॉलिटेक्निक फर्स्ट इयर म्हणू किंवा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा जे HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणून कन्सिडर केला जातो. पोस्ट HSC मध्ये डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा कोर्सेस येतात जे एलिजिबल असतात ITI आणि 12वी सायन्सच्या मुलांसाठी. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आणि फार्मसी अँड पॅरामेडिकल प्रोग्राम्स या सर्व प्रोग्रामसाठी हे रूल जे आहेत ते ॲप्लिकेबल आहेत. ॲडिशनल जो आहे तो पूर्ण GR मी या ठिकाणी तुम्हाला काय दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पूर्ण GR जो आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल, है ना.
हां, तर पूर्ण जे आर तुम्ही वाचू शकता. याच्यामधनं जर माझ्याकडनं काही रूल्स जे आहेत ते सुटलेले असतील तर तुम्ही ते चेक करू शकता. ओके. आणि याला जर डाउनलोड करायचं तर डाउनलोड पण तुम्ही करू शकता. या ठिकाणी डाउनलोडचं बटन आहे, तर तुम्ही डाउनलोड पण करू शकता जे आर. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणि याची लिंक जी आहे या आर्टिकलची, तर तुम्ही सिम्पली bcsr.com गुगलवरती टाकलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक एक नंबरला दिसेल, मेजर चेंजेस इन महाराष्ट्र पॉलिटेक्निक डिप्लोमा ॲडमिशन 2025-26 या नावाने. ओके. किंवा डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या आर्टिकलवरती जाऊ शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. दोन्हीही व्हॉट्सअपचे ग्रुप जे आहेत, तर फर्स्ट इयर डिप्लोमा आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ग्रुप जर जॉईन केला नसेल तर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.